आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेले आहे। गेल्या 2 आठवड्यात राऊत तिसऱ्यांदा शिवतीर्थवर गेलेले आहे। जागा वाटपावर चर्चा होत असल्याची माहिती समोर येते। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या घडामोडींना वेग आलेला आहे। याची अधिकृत घोषणा कधी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। जय, काय अधिक माहिती आहे? या भेटीत काही जागा वाटपा संदर्भात चर्चा होते का? आणखी काही महत्त्वाची चर्चा होते का? नक्कीच आपण जर पाहिलं तर जागा वाटप हे आता अंतिम टप्प्यात आलं असं बोललं तरी वावगं ठरणार नाही। कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 2 आठवड्यांपासून संजय राऊत असतील किंवा इतर जे नेते आहेत शिवसेना ठाकरे गटाचे, अनिल परब असतील, वरुण सरदेसाई असतील, हे सर्व नेते जे आहेत ते शिवतीर्थ या ठिकाणी मनसे नेत्यांसोबत भेटी घेत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत। आणि आज सुद्धा संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून जे आहे ते व्यक्त केलं होतं की 2 भावांमधील जे युतीबाबत जे मनोमिलन आहे ते झालेलं आहे आणि आता राजकीय युती ही लवकरच जाहीर होईल आणि यासाठी 23 तारखेपर्यंत खरं धूमधडाक्यामध्ये याची घोषणा होईल अशी सुद्धा वक्तव्य हे संजय राऊतांनी केलं आहे। आणि यानंतर आता आपण जर पाहिलं, आज संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले शिवतीर्थ या ठिकाणी। त्यामुळे आता राज ठाकरेंच्या सोबत या संदर्भात काही चर्चा करतात का, जागा वाटप संदर्भात चर्चा करतात का? कारण जागा वाटपासाठी सुद्धा अनेक बैठका ज्या आहेत या दोन्ही पक्षांच्या अंतर्गत झालेल्या पाहायला मिळाल्या, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या पाहायला मिळाल्या। मग त्यामध्ये प्रामुख्याने बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश अभ्यंकर असतील, या सर्व नेत्यांसोबत उद्धव ठाकरे गटाचे नेते हे चर्चा करत होते। वारंवार भेटीगाठी यांच्या वाढत होत्या। मातोश्री असेल, शिवसेना भवन असेल, त्याचबरोबर शिवतीर्थ या ठिकाणी सुद्धा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जे आहे ते वाटाघाटी संदर्भातल्या चर्चा ज्या होत होत्या। मात्र अधिकृत घोषणा जी आहे ते दोन्ही पक्षांकडून केली गेलेली नाही आणि त्यामुळे आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या दोन्ही ठाकरे बंधूंची युती जी आहे ती ही अधिकृतपणे लोकांसमोर येणार का? त्याचबरोबर जागा वाटप कशा पद्धतीने होणार, निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरी जाणार, ज्या निवडणुकीसाठी 2 भाऊ एकत्रित येत आहेत आणि त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कशा पद्धतीने रणनीती असणार आहे, प्रचाराच्या वेळी सुद्धा हे 2 बंधू एकत्रित सर्व शिवसैनिकांना, मनसैनिकांना संबोधित करणार का, किंवा जागा वाटप कशा पद्धतीने, या सर्वच प्रश्न जे आहेत अजूनही उत्तरित आहेत। आणि त्यामुळे अतिशय महत्वाची भेट ही संजय राऊत यांची आता ही मानली जात आहे। राज ठाकरे यांच्यासोबत या सर्व गोष्टींवर ते आधी चर्चा करतील आणि माध्यमांशी सुद्धा काही यावेळी संवाद साधतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण आज सकाळी सुद्धा पत्रकार परिषदेमधून त्यांनी सांगितलं आहे दोन्ही बंधूंचे जे आहे ते मनोमिलन झालेलं आहे, युतीची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। त्यामुळे आता या संदर्भात जय, तुम्हाला थोडंसं थांबवते। या युती संदर्भातल्या चर्चा आता वेगवान होण्यास सुरुवात झालेली आहे, घडामोडींना वेग आलेला आहे आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या जोडल्या गेल्या आहे। सुषमाताई, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। भेटीगाठी वाढलेल्या आहे, लवकरच मनोमिलन हे कौटुंबिक झालेलं आहे, मात्र राजकीयही मनोमिलन लवकरच होईल आणि या संदर्भातली घोषणा लवकरच होईल अशी कुठेतरी चिन्ह पाहायला मिळते। तुम्हाला काय वाटतं? सुषमाताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? होय 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 आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आहे। निश्चितपणे जी उद्या जी घोषणा असेल त्या घोषणेची मला वाटतं महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस या घोषणेची अत्यंत उत्सुकतेने वाट बघत होता। त्यामुळे ती घोषणा नक्कीच सकारात्मक असेल, मराठी माणसाच्या हिताची असेल, महाराष्ट्रातला मराठी माणूस निष्कासित होणार नाही यासाठी दोनही ठाकरे बंधूंकडून जे एक सकारात्मक पाऊल टाकलं जाणार आहे त्याच्यासाठी नक्कीच सगळेजण सज्ज आहेत। सुषमाताई, म्हणजे उद्याचा मुहूर्त ठरला यावर शिक्कामोर्तब म्हणायचं का? मला वाटतंय आमचे सन्माननीय नेते राऊत साहेब ज्या अर्थी बोललेले आहेत त्या अर्थी निश्चितपणे उद्या सकारात्मक काही होण्याची संभावना आहे। सुषमाताई, एक महत्वाचा मुद्दा ठरतोय दोन्ही पक्षांमध्ये, तो आहे जागा वाटपाचा, जो प्रत्येकच युतीत आणि प्रत्येकच पक्षात ठरत असतो। त्यामुळे जागा वाटपावरही दोन्ही पक्षात काही ठिकाणी पेच आहे, ही माहिती समोर येते। नाही, तेच सगळ्यांकडे असतो आणि सगळ्याच पक्षांना वाटतं की आपल्यासाठीच्या जागा जास्तीच्या मिळाव्यात आणि तसं वाटणं हे काही फार चुकीचं नाहीये। मला वाटतं प्रत्येक पक्षाचा तो अधिकार असतो, अपेक्षा असतात आणि त्यानुसार प्रत्येक पक्ष प्रयत्न करत राहतो। परंतु या सगळ्यांमध्ये फार ओढाचा न होता जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे ते मराठी माणसाचं हित
आणि ते लक्षात ठेवून निश्चितपणे त्यावर काम केलं जाईल. सुषमाताई, आपण कालच निवडणुकांचे निकाल पाहिले, ज्या नगर परिषद नगरपंचायत स्थानिक निवडणुका झाल्या त्यांचे निकाल पाहिले आणि त्यानंतर आता महापालिका निवडणुका होत आहेत. काय वाटतं परिणाम होईल त्या निकालांचे पुढील निवडणुकांवर? नाही, मला नाही वाटत तसा काही परिणाम होईल, कारण ज्या पद्धतीने आता पैसा ओतला गेला नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यावरनं एक चित्र स्पष्ट होतं की जर खरंच मतदारांचा भाजपावर विश्वास असता किंवा शिंदेवर विश्वास असता तर यांना एवढा पाण्यासारखा पैसा वाहण्याची गरज पडली नसती. ज्या अर्थी एका मताला 20-20, 25-25 हजार रुपये या लोकांकडून वाटले गेले याचा स्पष्ट अर्थ आहे की स्वतःच्या कामावर या लोकांना अजिबात विश्वास नाहीये. नक्कीच. त्यामुळे आता महायुतीला ठाकरे बंधूंची ही युती कशी उत्तर देते, कशी टक्कर देते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुषमाताई, खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधला त्यासाठी. तर आमचे प्रतिनिधी जय पवार यांनीही संजय राऊतांच्या या भेटी संदर्भात आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवली आहे, त्यांनाही धन्यवाद.